आज आपल्याला कुळथाची पिठी बनवायची आहे. तर हे तुम्हाला दाखवते आहे. हे कुळीथ भाजायचे साधारण लालूच होईपर्यंत आणि ते नंतर थंड झाले साधारण की आपल्या जात्यावर ते भरडायचे. त्याच्यानंतर तुपाने आसडायचे. आसडल्यावरती त्याच्यात दुसऱ्या वस्तू घालायच्या. दुसऱ्या कसल्या वस्तू? मिरी, बडीशेप, दालचिनी, मेथीचे दाणे हे सगळे त्याच्यात मिक्स करायचे. भाजायचे थोडेसे साधारण आणि ते मिक्स करायचे. थोडेसे लालूच ठेवायचे. लालू करपायचे नाही, जाळायचे नाही. त्यांना साधारण भाजायचे असे. आणि मिरी आणि ते प्रमाणातच घालायचे. 1 किलोमध्ये जराशे टाकायचे, जास्त टाकायचे नाही. आणि ते दळायला जायचे चक्कीवर. मग हे असं पीठ होणार त्याचं. आणि या पिठाची पिठी बनवायची. हे असं पीठ होणार. अच्छा. याला कुळथाचं पीठ म्हणतात. याला कुळथाचं पीठ म्हणतात. मी आता ती कशी बनवायची ते दाखवते. ठीक आहे. मग त्यासाठी साहित्य काय काय? त्यासाठी कांदा, मिरची, वली मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि खोबरं, ओलं खोबरं. आणि आधी तेल घालायचं. थोडीशी राई टाकायची. थोडं जिरं टाकायचं. आणि मग ओली मिरची, कढीपत्ता, कांदा टाकायचं आणि असं रवायचं. थोडं लाल करायचं की थोडंसं कच्चट ठेवायचं? म्हणजे जास्त लाल नाही बनवायचं, मध्यम ठेवायचं. असं. नंतर त्याच्यात पाणी वाटायचं. असं. नंतर हळद टाकायची थोडी. मग पीठ घालायचं आपल्याला हवं तेवढं. जाड हवी तर जाड बनवायची, पातळ हवी तर पातळ बनवायची. असं हे घालून ढवळायचं. असं. मग त्याच्यात कोकम टाकायचं. कोकमाने काय होणार? त्याने टेस्ट येते चांगली. आणि मग खोबरं टाकायचं. हवी तर कोथिंबीर टाकायची आणि मीठ टाकायचं. किती वेळ लागेल याला उकळायला? आता का 5-7 मिनिटं लागतील उकळायला. उकळा आला की झाली पिठी झटकीपट. त्याला उकाळा आला अशा प्रकारे. आता ऑलमोस्ट ही पिठी तयार झालेली आहे.
पिठी तयार झाली, भाताबरोबर खाऊया. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही कशी वाटली पिठी. आपल्या आईने बनवलेली आहे. त्याला या तुम्ही पण जेवायला आता. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.